बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं भरपूर स्वागत आहे. आज आहे संडे आणि आज ॲक्च्युली मुंबईला आपल्या इथे गटारी साजरी करतात. श्रावण महिन्यातला पहिला आधीचा रविवार. सो त्यामुळे मुंबईला तर मस्त आज कोंबडी वडे बनवले असतील आमच्या घरी. बट मग मी किरणला असं म्हणाले. सो किरण बोलला आपण ते तर नाही, आपण बिर्याणी तर बनवूच शकतो. त्यामुळे मग विचार केला की बिर्याणीचे एक वेगळा व्हिडिओ मी शेअर करेन, कशी ऑथेंटिक हैदराबादी बिर्याणी बनवतात. किरण फार छान बिर्याणी बनवतात. सो तो एक व्हिडिओ असेल. आणि आज रविवार कॅज्युअल आम्ही कशी प्रिपरेशन करतो आणि आज काय काय करतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे. सो प्लीज बघत राहा. सो नाश्ता टाईम. इडली आणि मीट माय जेरी. कसं दाखवू आत मीट माय जेरी, माय फ्रेंड. इकडे मला इथे हैदराबादमध्ये माझं कोणच फ्रेंड झालं नाही, त्यामुळे हाच एक माझा फ्रेंड आहे. आणि हा मला निखिलने म्हणजे भावाने गिफ्ट केला आहे. आय थिंक त्याच्या पहिली की दुसऱ्या सॅलरीमधून. सो हे खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. सो थँक्यू निखिल. मी हे कधीच त्याला असं थँक्यू बोलली नाही. सो ह्या व्हिडिओ थ्रू त्याला मी थँक्यू पण बोलते. थँक्यू. हो, किरण गेलेले आहेत तांदूळ घ्यायला, बासमती बिर्याणी राईस. आणि मी आपली चाय आहे, ही चाय म्हणजे लवंग चाय, ती पिते. थोडं घर पण आवरून घेते, स्पेशली किचन. सो बिर्याणी मास्टरना किचनमध्ये पसारा झालेला आवडत नाही. सो त्यामुळे किचन पण आवरायचं आहे. सो पटकन चाय पिऊन घेते आणि मग किचन आवरायला घेते. चाय पिऊन झाली आहे आणि जेरी पण मला सांगतोय बाई लवकर लवकर काम आवर. सो ते म्हणतात ना, आज नाश्त्याला इडली होती. सो ते म्हणतात ना की इडली खाणं सोपं आणि बनवणं कठीण. कारण इडली बनवण्यासाठी नेमके 2 दिवस लागतात. आदल्या दिवशी त्याची तयारी करा, तयारी करायला 2 दिवस, खायला 10 मिनटं आणि भांडी धुवायला 1 तास. सो असा हा इडलीचा प्रकार आहे. सो आता इडली खाल्ली आहे, बट भांडी घासण्यासाठी म्युझिक पाहिजे बाबा आपल्याला. त्यामुळे आता मी बघते की काय म्युझिक लावते यूट्यूबवरती. बट मी तर म्युझिक टाकू नाही शकत व्हिडिओमध्ये, कारण कॉपीराईट्स येतात ना. म्हणून नवीन यूट्यूबर आहे ना मी, थोडं टाइम लागेल शिकायला. कोण असं करतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. काम करण्याआधी गाणी लावणं मस्ट आहे. प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. ॲक्च्युली माझी मम्मी पण सेम आहे, बट मम्मी गाणी नाही लावत, मम्मी भजन लावते देवांचे आणि काम करत असते. सो भजन लावता लावता तिचे काम, कितीही दिवसभर ती काम करेल तरी तिला असं ती बोलते थकवा येत नाही. शकता भांडी किती आहेत. 10 मिनिटाची इडली खाल्ली आहे, त्याचा आता 1 तास भांडी घासायला टाइम द्यायचा आहे. सो भांडी घासून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते. One eternity later. किचन रेडी आहे बिर्याणी मास्टरसाठी, पुन्हा खराब करण्यासाठी. सो किरण आलेले आहेत राईस घेऊन. राईस दावत बासमती राईस. आता हे सोप करायचं आपल्याला. सो सगळं काम आवरून घेतलं, तर म्हटलं आंघोळ पण करून घेऊया, फ्रेश वाटेल. सो आंघोळ पण झाली आहे आणि तांदूळ तर भिजवून ठेवले आहेत मी. सो मास्टर किरणराज आता आंघोळीला गेलेत आणि त्याच्यानंतर आपण बिर्याणी बनवायला सुरू करूया. सो आंघोळ झाली आहे मस्त. सो रेडी होऊया. रेडी म्हणजे काय, मॉइश्चरायझर लावूया आणि टिकली. सो मी लग्नाआधी टिकली जराही नाही लावायची, म्हणजे लावायची ट्रेडिशनल वेअर वगैरे काय घातलं तर टिकली लावायची. सो त्याच्याशिवाय मी टिकली नाही लावायची. बट आता मी रोज टिकली लावते, कारण मला मम्मी फार ओरडते टिकली नाही लावली तर. सो म्हणून त्यामुळे निखिल माझा भाऊ नेहमी चिडवत असतो मला की
तुझं लग्न झाल्यावर हे काम चांगलं काम झालं की तू आता रोज टिकली लावतेस करून. सो आणि किरणला पण आवडतं मी टिकली लावलेलं. सो इथे हैदराबादमध्ये टिकलीला बोट्टू बोलतात. लिप बाम. सो हे प्लमचं लिप बाम आहे. दिसतंय की आय डोंट नो. मला असं वाटलं खूप छान असेल पण हे खूप बकवास आहे. टेस्ट कसं आहे लावण्याचं ते रेड वेल्वेटच आहे याचं नाव. बट ते एकदम विचित्र स्मेल पण करतं आणि टेस्ट पण करतो. सो मी आता घेतलं आहे ना म्हणून संपवायच्या पार्टी आहे. सो ओके. सो मी रेडी झाली आहे. रेडी म्हणजे कुठे बिर्याणी बनवायला. अँड मिल्क. सो किरण तुम प्लीज बोलोगे मेरे मेरे दर्शकों को बोलोगे कि हम आज क्या बना रहे हैं. इधर बिरयानी बना रहे हैं. बिरयानी बना अभी रहे हैं. हम पानी लगाए गरम होने के लिए. इसमें मसाला डालेंगे और पुदीना मिर्च डाल के और ग्रीन चिल्ली डाल के बॉईल करें. सो ऑलरेडी हम राइस सोक करके रखे उसमें डालेंगे. ओके. मस्तपैकी चिकन बिर्याणी खाऊन झाली आहे. तुम्ही बघितलं असेल तर. सो तुम्ही बटर मिल्क पिते आहे आणि बस काही नाही आता रेस्ट करायचं आहे. सो अजून काही नाही. इथे एक तुम्ही पाहिलं असेल मी मंदिरात गेलेली. ॲक्च्युली इथे श्रावण महिना सुरू होण्याच्या आधी जो पहिला रविवार असतो आपल्या इथे जशी गटारी साजरी केली जाते इथे पण सेम साजरी करतात. बट इथे बोनालू करून एक फेस्टिवल असतो. त्यामध्ये देवाला ही लोक चिकन कोंबडी चढवतात आणि मग ते बनवतात घरी आणि ते खातात. सो आपल्या इथे असं काही नाही आहे. आपल्या इथे जस्ट गटारी आपण साजरी करतो. इथे एक फेस्टिवल म्हणून ते साजरे करतात. तर त्यामुळे मग आम्ही मंदिरात जाऊन आलो, पाया पडून आलो. 5 hours later. सो इव्हनिंग झाली आहे आणि थोडं रेस्ट करून उठलो. तर विचार केला थोडं बाहेर राऊंड मारून येऊया. सो आम्ही आता थोडं बाहेर जातो आहे. पण त्याच्या आधी ॲक्च्युली मी लास्ट 1-2 मंथ्सपासून थोडं लवकर जेवते. लाईक 6:30-7 o'clockपर्यंत माझं जेवण होऊन जातो. त्यामुळे विचार केला जेवून जाते बाहेर. सो जेवण तर आपलं तेच आहे बिर्याणी. सो मी दाखवते तुम्हाला. बिर्याणी मेड बाय माय वन अँड ओनली हजबंड. सिंपल लाईट. चिकन ॲक्च्युली लग्नाआधी मी चिकन जरा पण नाही खायची. बट बिकॉज ऑफ माय हजबंड आता मी चिकन खाते. मस्त टेंडर आहे चिकन. मला बिर्याणीमध्ये स्पेशली लेग पीसच जास्त आवडतं. खूप सॉफ्ट लागतो त्यामुळे. तो पटकन खाऊन घेते. आम्हाला निघायचं आहे आता म्हणून. सो आम्ही अशोका मॉलमध्ये आले असंच टाइमपास करायला. सो बघूया. ॲक्च्युली मॉलमध्ये येण्याचा हा एक फायदा असतो, वॉकिंग पण होऊन जाते आपली ना किरण. डिकॅथलॉनमध्ये मस्तपैकी सेल चालू आहे. सो
बघतोय आम्ही काय किरणला काय घ्यायचं आहे का. हो आम्ही जसे डिकॅथलॉनमध्ये गेलो तसेच बाहेर आलेलो आहे. कारण असं वाटतं सगळी पॅरेंट्स आपल्या लहान मुलांना घेऊन आलेत गार्डनमध्ये आणि लहान मुलं सगळी खेळत आहेत. त्यामुळे बोललो चला आपण इथून निघूया ना किरण. हो आम्ही ट्रेंड्समध्ये आलो आहे. बघते काय बघतो किरण आणि मी काय आवडते का. सेल चालू आहे ॲक्च्युली सो टाईमपास. सो आमचं मॉल फिरून झालं आहे. आम्ही आता घरी जातो आहे. सो मी एक चप्पल घेतली आणि किरणला मी एक बुक घेऊन दिली आहे. किरणने मला चप्पल घेऊन दिली आहे. थँक्यू किरण. चला आता घरी जाऊया. तिथे छान डेकोरेशन. सो आम्ही घरी आलो. कधीच आलो म्हणजे आणि जास्त टाइमपास केलाच नाही मॉलमध्ये. असं थोडंसं फिरलो वगैरे आणि आलो. आणि मी एक चप्पल घेतली किरण RNB मधून घेतली. RNB मध्ये जास्त छान फुटवेअर कलेक्शन आलं आहे. सो जर तुम्हाला बघायचं असेल तर प्लीज व्हिजिट करा. ट्रेडिशनल फुटवेअर छान आले. सो ही फुटवेअर मी घेतली आहे. ट्रेडिशनल वेअर कुर्ता ड्रेसेसवरती छान जाईल. बीट्सचं काम आहे आणि हे खूपच खूपच सॉफ्ट आहे. एकदम कम्फर्टेबल. जर तुम्हाला दिसत असेल आय डोंट नो छान आहे हे. सो मी ही एक घेतली आणि आम्ही एक बुकसुद्धा घेतली. किरणला बुक्स वाचायला फार आवडतात असे इंटरेस्टिंग बुक्स. सो आम्ही एक किरणला ही एक बुक घेतली. सो समथिंग द व्हिज्युअल MBA करून बुक आहे. किरणला फार आवडली तर आम्ही ही बुक घेतली. सो असा होता आमचा आजचा दिवस. आय होप तुम्हालाही आवडला असेल. आजच्या दिवसात आमचं कसं गेलं हे बघायला. आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर अँड कमेंट करा. आणि अजून तुम्हाला माझ्या चॅनलवरती काय बघायला आवडेल हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी बिर्याणीची रेसिपी हा एक वेगळा व्हिडिओ टाकणार आहे. सो प्लीज ती रेसिपी तुम्ही ट्राय करा. एकदम सोपी आहे आणि फार टेस्टी बिर्याणी बनते. सो भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.